नेरळ ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांनी त्यांच्या कार्यकाळात नागरिकांच्या वापरासाठी 15 वित्त आयोगाच्या निधीतून खरेदी करण्यात आलेल्या घरगुती कचरा कुंड्या या नागरी वापरापासून गेली 2 वर्ष एका गोडाऊनमध्ये खितपत पडल्या असल्याचा प्रकार नेरळ पंचायत समितीचे गणाचे अध्यक्ष सदस्य भगवान चंचे आणि नेरळ जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सुनीता मोरे यांच्या प्रयत्नातून कार्यरत ग्रामसेवक यांच्या माध्यमातून उलगडा करत या तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांचा अकार्यक्षमपणाचा कळस नेरळच्या सुज्ञ जनतेसमोर उघडा केला आहे। नेरळ ग्रामपंचायतमध्ये तत्कालीन सरपंच उषा पारधी आणि ग्रामसेवक गणेश गायकर यांच्या कार्यकाळात 15 वित्त आयोगाच्या निधीतून तब्बल 4000 घरगुती कचरा कुंड्या खरेदी केल्या आहेत आणि त्या नेरळमध्ये दाखल होऊन सुद्धा या खरेदी करण्यात आलेल्या घरगुती कचरा कुंड्या नागरिकांपर्यंत न पोहोचता एका खासगी ठिकाणी गोडाऊनमध्ये गेली 2 वर्ष खितपत पडलेल्या होत्या। ही बाब नेरळ पंचायत समिती गणाचे सदस्य भगवान चंचे आणि नेरळ जिल्हा परिषद गटाच्या सदस्य सुनीता मोरे यांना समजली तेव्हा त्यांनी ह्या संदर्भात नेरळ ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अरुण कारले यांच्या लक्षात आणून दिली आणि ह्या प्रकरणाचा शोध घेतो असं सांगण्यात आल्याप्रमाणे अरुणा कारले यांनी गोडाऊन शोधून ह्या प्रकरणाचा थेट छडा लावत उलगडा केला आहे। या कचरा कुंड्यांवरती ठळक अक्षरात नेरळ ग्रामपंचायत असं लिहिलेलं असल्याची बाब समोर आली आहे। हे प्रकरण उघड झाल्यानंतर ट्रॅक्टर टेम्पो लावून ह्या सगळ्या कुंड्या नेरळ ग्रामपंचायत कार्यालयात आणण्यात आल्या आहेत। या घरगुती कचरा कुंड्या लवकरच नेरळच्या नागरिकांना सुपूर्द करण्यात येतील अशी माहिती भगवान चंचे आणि सुनीता मोरे यांनी दिली आहे। आज गेले 2 वर्षांपासून ग्रामपंचायतच्या 15 हेक्टरमधल्या निधीचा ढिसाळ कारभार झाला होता। त्या कारभारातून 15 हेक्टरच्या निधीमधून जवळजवळ 4000 डस्टबिन खरेदी करण्यात आले होते, घरगुती डस्टबिन। आज हे डस्टबिनचा तपास नव्हता लागत। आज कारले भाऊसाहेब, भगवान शेठ आणि सदस्य सुनीता रोहिदास मोरे यांच्या माध्यमातून या डस्टबिनचा शोध लागला। खरंच मी कारले भाऊसाहेब यांचं अभिनंदन करतो की आज नेरळ ग्रामपंचायत जो चाललेला कारभार आता त्यांनी सुदृढ चाललाय। कारले भाऊसाहेब यांच्या 70% मुळे आज 4000 डस्टबिनचा शोध लागलेला आहे। त्यामुळे जे अगोदरचे स्थानिक प्रशासन जी बॉडी सत्ताधारी जे असतील ते त्यांच्या कोणीतरी एखाद्याने ते डस्टबिनची खरेदी केली आणि ते डस्टबिनची खरेदी करून ते ग्रामपंचायतीमध्ये जमाच नव्हते केलेले। आज स्थानिक नागरिकांमुळे आणि भाऊसाहेबांच्या सत्तेमुळे आज डस्टबिन ते भेटले। जे काय ते आहे ते ग्रामसेवक हे तुम्हाला त्याची पूर्ण माहिती येत्या 2-3 दिवसात देतील। नमस्कार, मी भगवान संचे। गेल्या 2 वर्ष चोरीला गेलेल्या कचरा कुंड्या नेरळ ग्रामपंचायतच्या आज उघडकीस आणल्या ते कारले भाऊसाहेबांमुळे। आम्हाला 2-4 दिवसापासून माहिती होतं का कचरा कुंड्या कुठे चोरून ठेवल्यात आणि शेवटी आज त्याचा पर्दाफाश झालेला आहे आणि कारले भाऊसाहेब स्वतः गोडाऊन उघडतील। जरा घ्या भाऊसाहेब, या या वहिनी या बघा, नेरळ ग्रामपंचायतच्या चोरीला गेलेल्या कुंड्या एक गोडाऊनला आहेत। नेरळ ग्रामपंचायतच्या चोरीला गेलेल्या कचरा कुंड्या शेवटी आज भेटल्यात आणि त्या आता व्यवस्थित प्रत्येक माणसाजवळ पोचल्या जातील आणि हे भाऊसाहेबांनी त्याची आता तरतूद करून या नेरळच्या कचरा कुंड्या चोरीला गेलेल्या ग्रामपंचायतला नेऊन ठेवाव्या। आणि तसंच जर जो कोणी घरपट्टी भरेल त्यांना एक कचरा कुंडी दिली जाईल।